जिस समय मैंने सिलेंडर लिया था उस समय 600 का आती थी और आज 1200 का आती है। जहाज को बाहर लेके जाते हैं, समुद्र में घुमा के और वापस इंडिया ही ले आते हैं। तो कोई कुछ भी ले जाए, यहाँ से दाल ले जाए, कुछ भी ले जाए, उसको घुमा के ले आते हैं। गरीब जो बंदा है वो उसको बहुत मुश्किल है सर। डीजल ले लो, जबकि हमें बाहर से, यूक्रेन से, अदर कंट्री से हमें कम बैरल में मिला है, कॉस्ट कम हो रहा है। लेकिन उसी के अकॉर्डिंग हम देख रहे हैं जो सेंटर है और स्टेट है वो अपना जो टैक्स है उसको घटा नहीं रही, वो और बढ़ा रही है। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत तुम्हाला हजारो फ्लेक्स आणि झेंडे लागलेले दिसतील। जसजशी यात्रा पुढे जाईल तसतसे मागचे प्लेट पुढच्या ठिकाणी नेऊन लावले जातात। हे झेंडे आणि फ्लेक्स घेऊन जाणारे अनेक ट्रक यात्रा जशी पुढे जाईल तसतसे ते मागून घेऊन जातात। हे फ्लेक्स आणि झेंडे घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हर यांना भारत जोडो यात्रेविषयी काय वाटतंय पहा। नमस्कार, आपण सध्या वाशिम जिल्ह्यात आहोत। मॅक्स महाराष्ट्र भारत जोडो यात्रा जी आहे ती महाराष्ट्रात प्रवेश केल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासून त्याचं कव्हरेज तुम्ही सगळेजण मॅक्स महाराष्ट्रवर पाहत असाल। सध्या वाशिम जिल्ह्यात आहे राहुल गांधींची यात्रा आता इथून पुढे गेलेली आहे आणि राहुल गांधी यांची यात्रा भारत जोडो यात्राची पुढे गेल्यानंतर हे जे तुम्हाला सगळे ट्रक लागतात, हे ट्रक मागे जे काही फ्लेक्स लावलेले आहेत ते फ्लेक्स असतील, झेंडे असतील, हे घेऊन पुढे घेऊन जात आहेत। यांचं असं आहे की या यात्रेत जे काही फ्लेक्स लागतात ते सगळे परत पुढे वापरले जातात। आता या यात्रेविषयी, भारत जोडो यात्रेविषयी या ट्रक वाले जे ड्रायव्हर वगैरे त्यांना काय वाटतं हेच मी आता जाणून घेणार आहे। भैया एक मिनिट थांबा। हा, आता जी भारत जोडो यात्रा चालू आहे राहुल गांधीची, त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटते? काय वाटणार साहेब, आता हे लीडरची गोष्ट लीडरचे वाईट आहे। राहुल गांधी जे करतायत ते बरोबर करतायत? राहुल गांधी जे करतायत ते बरोबर करतायत का? ते तर आहे, आता हे तर शो बिझनेस आहे सगळं काही। तुम्ही कुठून आले? मी नागपूरचे साहेब, काय करतो तुम्ही? ड्रायव्हरी। तर हे जे सगळे ड्रायव्हर आहेत ते इथं जमलेले आहेत। आणखीन पुढे जर पाहिलं तर पुढे फार मोठ्या प्रमाणावर ज्या या गाड्या आहेत त्या गाड्या फ्लेक्स वगैरे घेऊन जात आहेत। खरं तर राहुल गांधी यांची जी भारत जोडो यात्रा आहे, या भारत जोडो यात्रेला फार मोठ्या प्रमाणावरती जो आहे तो प्रतिसाद मिळते। काही इथले लोक सुद्धा आहेत आपल्या या यात्रेत सहभागी झालेले, त्यांना सुद्धा विचारूया। दादा, राहुल गांधी यांची जी भारत जोडो यात्रा आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं? राहुल गांधी यांची जी आता भारत जोडो यात्रा सुरू आहे याकडे तुम्ही कसं बघताय सगळं? राहुल गांधी साहेब जे कन्याकुमारीवरून काश्मीर पर्यंत चालले आणि हे आज भारतासाठी अत्यंत काळाची गरज आहे। कारण की आज असे आपल्या देशामध्ये आपण बघतो की प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक धर्मामध्ये जातीय तेढ निर्माण करून, मोठ्या प्रमाणात सांप्रदायिक भेद करून भारताचे जे धर्मनिरपेक्ष जे राष्ट्र आहे ते राष्ट्र एक मोदी साहेबांच्या माध्यमातून किंवा बीजेपीच्या माध्यमातून हे राष्ट्र निस्तमन करून मनुवादी, बरोबर, म्हणजे जातीपातीत जो लोक विभागली जात आहेत ते एकत्र करण्यासाठी भारत जोडो यात्रेचं आहे असं हे जे काही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते येत आहेत। ट्रकवाल्यांचं काय म्हणणं आहे ते मी जाणून घेणार आहे, जे सगळं साहित्य नेत आहेत। दादा कुठून आले? अकोल्यावरून आले। काय वाटतंय भारत जोडो यात्रेविषयी? एक नंबर, हा, एक नंबर, एक नंबर। राहुल गांधी कसं करतायत ते बरोबर करतायत का? चांगलं करतायत, एकदम चांगलं करतायत, चांगलंच काय। ओके। आता काही इथले आहेत जे म्हणजे ते काम करतायत, जे झेंडे वगैरे नेतात ते सुद्धा आहेत। काय वाटतं दादा भारत जोडो यात्रेविषयी? समाधान वाटतं, समान वाटतं राहुल गांधी जे करतायत ते योग्य करतायत? योग्य करतात, योग्य करतात। काय वाटतं आता सध्या महागाई, राहुल गांधी म्हणतात महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, त्याकडे तुम्ही कसं बघताय सगळं? फार महागाई वाढली सर, त्याच्यामुळे समजा हे योग्यच आहे। खरं तर सगळ्यांचं हे मत आहे की महागाई वाढली, हे वाढली, हे वाटते की लोकांना की महागाई वाढते, हे वाढते, याच्यावरती आता लोक बोलतायत। इथं काही तरुण मुलं जे आहेत ते काम करतायत ते सुद्धा बसलेले आहेत, त्यांना काय वाटतं याविषयी आपण जरा जाणून घेऊया। भारत जोडो यात्रेविषयी तुम्हाला काय वाटतं भैया? हिंदी हिंदी क्या लगता है भारत जोड़ो यात्रा के जो चल रही है अभी, उस राहुल गांधी जो कर रहे हैं सही कर रहे हैं? हाँ हाँ, सही है। हाँ, राहुल गांधी बोल रहे हैं देश में महंगाई बढ़ रही है, बेरोजगारी बढ़ रही है, क्या लगता है आपको? बढ़ रही है सच में? हाँ, महंगाई बढ़ रही है, आपके जीवन में क्या असर पड़ रहा है? महंगाई बढ़ रही है, बहुत असर पड़ रहा। मतलब क्या, पहले कितना कमाते थे, आप कितना कमाते? पहले कम कमाते थे उसमें खुश रहते थे, लेकिन अब ज्यादा भी कमाते हैं उसमें खुश भी नहीं रह पाते हैं। क्यों खुश नहीं पाते?
क्योंकि महंगाई है। महंगाई बढ़ गई। पहले तेल 100 रुपए के लिए था, हाँ। अब 200 रुपए केजी है तेल। पहले हम्म, सरसों का तेल 100 रुपए केजी मिलता था, हम्म. अब 200 रुपए केजी है। हेच भावना आहेत लोकांच्या, महागाई वाढते, हे वाढते आणि लोक आणि जे काय आहेत आणखी जे आहेत जे इथले ड्रायव्हर लोक आहेत त्यांना काय वाटते बघा. दादा, भारत जोडो यात्रेविषयी तुम्हाला काय वाटते सर क्या लगता है भारत जोडो यात्रा जो चल रही है? अच्छी है सर, हाँ, बिल्कुल अच्छी है। कहाँ से आए आप भैया? मैं बिहार से आया सर। यहाँ से आया? हाँ सर, अच्छा, कब से इधर हो? इधर कन्याकुमारी से हूँ सर। अच्छा, क्या करते हो ये? ये राउंड लगा रहे हैं सर। अच्छा, Flex. राउंड लगा रहे, मतलब जो झंडे इधर लगाए होते हैं, वो आगे जाके लगाते क्या फिर? ये आगे भी लगते हैं सर, हाँ। पूरी यात्रा निकलने के बाद लगाते हैं अपन लोग। हाँ, राहुल गांधी बोल रहे हैं महंगाई बढ़ रही है, बेरोजगारी बढ़ रही है, क्या लगता है आपको? ये जाहिर सी बात है सर, आपके जीवन में क्या असर पड़ रहा है उसका? असर तो पड़े सर। पहले जब मेरे जहाँ तक ख्याल है सर, ये जब मैं समय था अपने जिंदगी में, जब पीछे पीछे देखा तो जिस समय मैंने सिलेंडर लिया था उस समय 600 का आती थी और आज 1200 का आती है। बराबर। तो जाहिर सी बात है सर, कुछ तो महंगाई आ गई है सर। जिस समय अपन पेट्रोल गाड़ी में लेता था 72 रुपए की, आज 100 प्लस आती है सर। चावल जिस समय आती थी 20-25 रुपए में, आज वो 40 रुपए में आती है सर। जाहिर सी बात है, बहुत महंगाई सर। गरीब जो बंदा है वो उसको बहुत मुश्किल है सर। डीजल तो पेट्रोल तो हर एक चीज का महंगा बढ़ गया सर। कुछ भी आप लेने जाओ तो उसके लिए महंगाई तो है सर। बराबर बराबर। तो सर इसके लिए तो ये अच्छा है सर, मेरे ख्याल से भारत सर। जोड़ने के अकॉर्डिंग है तो अच्छा है, क्योंकि महंगाई, क्योंकि कुछ लोग हैं जो दो लोग हैं, 2 लोग बाहर है 2 लोग अंदर है, 2 लोग सरकार के अंदर बैठे हैं 2 लोग बाहर हैं। तो उसमें देखते हैं एक जहाज है उनका, जहाज को बाहर लेके जाते हैं, समुद्र में घुमा के और वापस इंडिया ही ले आते हैं। तो कोई कुछ भी ले जाए, यहाँ से दाल ले जाए, कुछ भी ले जाए, उसको घुमा के ले आते हैं। उसी चीज का जो रेट है ना उसको हाई कर देते हैं वो लोग। और कोई भी ले लो, डीजल ले लो, जबकि हमें बाहर से, यूक्रेन से, अदर कंट्री से हमें कम बैरल में मिला है, कॉस्ट कम हो रहा है। लेकिन उसी के अकॉर्डिंग हम देख रहे हैं जो सेंटर है और स्टेट है वो अपना जो टैक्स है उसको घटा नहीं रही, वो और बढ़ा रही है। और उनका जो प्रॉफिट है ना, जो ज्यादा से ज्यादा प्रॉफिट है वो प्राइवेट सेक्टर को लिए जा रहा है, जो कि बहुत सारी कंपनियां हैं इसमें, जो कि जो प्राइवेट जो गवर्नमेंट कंपनियां वो एनजीसी और अदर है, तो उन पे इतना नहीं है। लोग एक कोई प्रचार कुछ कर रहा है, कोई कुछ दे रहा है गिफ्ट के अकॉर्डिंग, सारे लोग उसी के अंदर आ रहे हैं। बरोबर बरोबर. म्हणजे खरं तर आपण पाहतोय हे जे लोक आहेत हे सगळे जे झेंडे वगैरे आहेत ते पुढे घेऊन जाण्याचं काम करतात. खरं तर काँग्रेससाठी काम करत असले तरी हे सर्वसामान्य ड्रायव्हर आहेत, यांना खरं तर काही राजकारणाशी काही देणं घेणं नाहीये. पण ते जे काय आहे ते हेच बोलतायत, देशात महागाई वाढतीये, बेरोजगारी वाढतीये, यावरती हे काम करणारे जे लोक आहेत ते बोलतायत. खरं तर ही जी माग सगळी गर्दी आहे, ही गर्दी आता सगळी चाललेली आहे. इथले ट्रक जे आहेत ते ट्रक भरून जे राहुल गांधी यांचे झेंडे जे लावलेले आहेत, फ्लेक्स लावलेले आहेत, ते पुढे घेऊन जात आहेत. आपण ह्या व्हिडिओतून हेच पाहिलं की राहुल गांधी यांच्यासाठी हे जे काही माग कर्मचारी काम करतायत ते नक्की त्यांना नक्की या भारत जोडो यात्रेविषयी काय वाटतं, ते या भारत जोडो यात्रेविषयी ते काय विचार करतात. तुर्तास मी आता इथंच थांबतोय. सध्या आपण वाशिम जिल्ह्यात आहोत. आता ही यात्रा महाराष्ट्रातून बाहेर जाईपर्यंत मॅक्स महाराष्ट्रावरती तुम्हाला याच्या एकानेक अपडेट्स बघायला मिळतील. त्यासाठी तुम्ही आमचं मॅक्स महाराष्ट्राचं जे युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही आमच्या फेसबुक पेजला सुद्धा भेट देऊ शकता. फेसबुक पेजला नक्की भेट द्या. तिथं तुम्हाला देखील भारत जोडो यात्रे संदर्भातील वेगवेगळे व्हिडिओज, वेगवेगळे विश्लेषणात्मक व्हिडिओज तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. आमची वेबसाईट सुद्धा आहे www.maxmaharashtra.com. त्या वेबसाईटला सुद्धा तुम्ही भेट द्या. तुर्तास मी इथं थांबतो. धन्यवाद.